कसला खडखड आवाज येतोय का? काय करतेस? चहा करत होते आई. चहा आत्ता मला विचारलं. नाही. आता जेवायचंय. संध्याकाळी चहा होतो आपल्यात. चहा 2च वेळाच करायचा. सगळ्यांनाच चहाच्या नुसत्या सवया लावून ठेवू नकोस. चल आता बंद कर गॅस. सगळी कामं झाले, जरा टीव्ही पाहते आता. आरती, हाय. लग्ना अगोदर फक्त टीव्ही पाहिलाय का? काम कर जरा घरातलं. करते. टीव्ही काय बघत बसलीयस ग? हा? टीव्ही काय बघतीयस? अगं जा, कपड्यांच्या घड्या बिड्या घाल. माहेरी पण अशीच निवांत बसायचीच वाटतं. काय वळणच नाही. सगळं मला शिकवायला लागणार आहे बाय. तू ना जरा माहेरच्या सवया बंद कर. हे काय उगीच फॅन काय लावून बसते, चहा काय ठेवते. अगं जरा काहीतरी विचारायची पद्धत. आपलं घर समजून चाललंय उगीच उधळायचं. सून नेहमीच यांच्यासाठी परकीच राहणार आहे का? त्यांनी म्हणायचं माहेरावरून काय आणलंस? माहेरावरून हेच शिकवलं का? माहेरावरून तेच शिकवलं का? चांगलं होते, चांगले संस्कार होते म्हणून तर तुम्ही सून करून आणलत ना. पण त्यांच्या मनासारखं नाही वागलं की सून खराब, वाईट. खरंच सुनेचं अस्तित्व काहीच नाही का? तिचं धड माहेरही घर नाही, तिचं धड सासरीही घर नाही. मग तिचं घर कुठे? तिचा आसरा कुठे? का काहीच नाही, फक्त तिने वनवन भटकत राहायचं आणि ऐकून घेत राहायचं. हे तिकडून शिकून आली का, हे इकडून शिकून आली का, बस.